नाशिक निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लागला आणि या ठिकाणी ते विजयी झाले आहे. मी त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलोय. त्या व्यतिरिक्त माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे या ठिकाणी. कुठलीही पद्धतीने यंत्रणा राबवली नाही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं 3 तारखेला माघारीच्या शेवटच्याच दिवशी मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं बाजूला झालेलो होतो आणि मी माझ्या पार्टीच्या आदेशाप्रमाणे पार्टीने महायुतीमध्ये शिवसेनेला गेली, त्यामुळे मी त्या ठिकाणी माघार घेतली. आता असंही कळतंय की हे शिंदे साहेबांच्या भेटीला जात आहे. 4 ते 5 वाजेच्या दरम्यान त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा होतोय. एकूणच ही राजकीय भूमिका सुद्धा आता गोकुळ गीते घेत आहे. 100% मी 12 तारखेच्या माझ्या घरी झालेल्या प्रेसमध्ये आपल्याला सांगितलं होतं की यापुढे तो त्याचा कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो आणि मी त्याला ती मुभा दिलेली आहे. त्यामुळे तो त्याचा निर्णय आज कुठे जायचं कुठे थांबायचं तो निश्चितपणे आज या ठिकाणी तुमचं एक बाबतीत सुद्धा या सगळ्या निमित्तानं चर्चेत आलंय. ते म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घरी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला तुम्ही म्हणाले होता की महायुतीचे सगळे नेते प्रयत्न करतायत. आज गोकुळने प्रचार थांबवला, पासादिरींनी माघार घेतली. पण जर उद्या गोकुळ गीते निवडून आला तर ते दराडेंचं नशीब पराभवाचं होतं का? या ठिकाणी पहिल्या दिवसापासून उमेदवारावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोष होता आणि त्यामुळे मला निश्चितपणे या ठिकाणी माहिती होतं की या ठिकाणी मतदार हे माइंडेड. आपण या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका बघितल्या, ज्या निवडणुकीला पहिल्या दिवसापासून लोक नाकारतात त्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उमेदवार चुकीचा होता आणि तो चुकीचा ठरला. त्यामुळे लोकांनी या ठिकाणी मतदारांनी माइंडेड पोकळला दिली. भाऊ, आपल्या समर्थकांकडून काही पोस्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे, ज्यांनी आमचा बाप काढला, आम्ही त्यांचा बाप पाडला असं स्वरूपाच्या त्यांची संस्कृती. त्यांनी कोणाचा बाप काढला, आपण काही कोणाचा बापही काढायचा नाही कोणाचं, कारण लोकांनी आपल्याला या ठिकाणी त्याला भरभरून न्याय दिलाय आणि आपण कशाला कोणाचा बाप काढायला जायचं. ती त्यांची संस्कृती त्यांच्याजवळ, आपली संस्कृती आपल्याजवळ. दराडेंच्या पराभवाची आणखी कोणती कारणं तुम्हाला वाटतात की ज्यामुळे दराडेंचा पराभव झाला आणि तुमच्या बंधूंचा विजय झाला? निश्चितपणे या मतदारसंघात 8 वर्षापूर्वी 2018 मध्ये दराडे निवडून आले. त्यानंतर 8 वर्षांमध्ये कुठेही कोणाशी संपर्क ठेवला नाही, कोणाच्या सुखदुःखात पण गेले नाही, कोणाच्या कामात पण आले नाही आणि अशा वेळेस जनता निश्चितपणे उमेदवाराला नाकारते. आता या सगळ्या काळामध्ये तुमचे बंधू जरी राजकीय भूमिका घेत असले तरी तुमची राजकीय भूमिका काय असणार? तुम्ही मंत्री गिरीश महाजनांसोबतच असणार की अन्य काही कुठला निर्णय घेणार? मी भारतीय जनता पक्षातच असणार आणि भारतीय जनता पार्टीतच राहणार आणि मी गिरीश भाऊ सोबतच कायम राहणार, कारण मी माझी भूमिका त्या दिवशी स्पष्ट केलेली. मी भारतीय जनता पार्टीत आहे आणि भारतीय जनता पार्टीतच काम करणार.